रामकृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैचे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव. तुकोबारायांच्या संत पराभरण अभंगातील तुम्ही संत माय बाप कृपावंत हा 4 चरणाचा अभंग, ज्या अभंगावर आपण चिंतन करत आहोत. आपल्याला माहिती आहे, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या बीजोत्सव आणि शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा षष्ठीचा उत्सव, या दोन्ही उत्सवाच्या प्रित्यर्थ दोन्ही उत्सवाला धरून एक मालिका आपण चालू केली आहे. मालिकेचं नाव आपल्याला माहिती आहे, महिमा संतांचा. आणि या महिमा संतांचा भाग 2 मध्ये प्रविष्ट होताना मागच्या भागाचा थोडा जर विचार केला तर जगद्गुरु संत तुकोबारायांच्या तुम्ही संत माय बाप या अभंगावरचं आपलं चिंतन आपण सुरू केलंय. मागच्या भागामध्ये आपण थोडं चिंतन करत असताना थोडा विचार केला, तो तुम्ही संत माय बाप इथपर्यंत आपण विचार करत असताना 1-2 गोष्टी उपस्थित झाल्या होत्या, 1-2 मुद्दे उपस्थित झाले होते. त्यातला पहिला मुद्दा असा होता की दुसऱ्या कोणाला आपण मायबाप म्हणावं का? आपले मायबाप सोडून दुसऱ्याला मायबाप म्हणणं योग्य आहे का? हा एक मुद्दा आपण मांडला होता. आणि दुसरा असा मुद्दा होता त्यातल्या त्यात, माय आणि बाप हे 2 वेगवेगळे असताना, यांचे धर्म वेगवेगळे असताना, एक दुसऱ्याला पूरक जरी असले तरी यांचं नेचर वेगळं असताना, यांचे लिंग वेगळे असताना, एक पुल्लिंग आहे एक स्त्रीलिंग आहे असं असतानाही संतांना आपण मायही म्हटलं आणि बापही म्हटलं, हे कसं संयुक्तिक आहे? यावर आपण विचार केला नव्हता आणि आपण थोडं पुढे निघून गेलो होतो. मुद्दा मांडला तर त्याचं निरसन करायला पाहिजे, म्हणून आज पहिले आपण ते बघू. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून संतांसमोर उभे आहेत आणि स्वतःही संत असल्यामुळे संतांचं वर्णन करत असताना ते संतांना म्हणतात, महाराज तुम्ही संत, तुम्ही संत आहात. माय बाप तुम्ही माय बाप आहात. कृपावंत तुम्ही कृपावंत आहे. आणि काय मी पतित कीर्तिवान, मी पतित आहे. मी तुमची कीर्ती वर्णन करू शकत नाही, एवढी तुमची कीर्ती आहे. माझ्यासारख्याने काय वर्णन करावे? खरं म्हणजे तुमची कीर्ती वर्णन करण्यासाठी मी लायक नाही, मी पतित आहे. हा नम्रपणा तुकोबारायांनी तिथे दाखवला. अर्थात हे सर्व गुण तुकोबारायांना लागू होतात. आपण तुकोबारायांसमोर उभं राहायचं आणि म्हणायचं, तुकोबाराय तुम्ही संत, माय बाप, कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. असे तुकोबाराय जेव्हा संतांना माय बाप म्हणतात, असं आहे महाराज. माय बापच का म्हटलं याचा विचार करावा लागेल. कारण संसारामध्ये माय बापाशिवाय दुसरं असं कोणीही नाही जे तुमच्या हिताचा विचार करतंय. मायचा म्हणजे आईचा आणि बाप म्हणजे पित्याचा विचार स्वतंत्र जरी केला तरी आपल्याला लक्षात येईल. तुमच्या आमच्यासाठी माय आणि बाप काय महत्वाचे असतात हे प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. जाणीव नसली तरी नंतर सुद्धा त्याची जाणीव होत असते. तेव्हा
तुकोबाराय जेव्हा संतांना माय आणि बाप म्हणतात ते का म्हणतात याचा थोडा जर विचार करायला गेलो तर हे लक्षात येतं. बर, मायमधून तुकोबाराय काय घेतात आणि बापामधून तुकोबाराय या ठिकाणी काय घेतात, किंवा तुकोबारायांना संतांना माय बाप म्हणताना मायचा कुठला गुण अभिप्रेत आहे आणि बापाचा कुठला गुण अभिप्रेत आहे याचाही विचार केला पाहिजे. असं आहे, माय बाप हा शब्द एक नाही, मी पहिलेच सांगितलं. बरं, माय बापाचं पटेलच असं नाही, ते एकमेकाला पूरक असतीलच असं नाही. असं असतं तर 25-25 वर्षानंतरही नवरा बायकोचे भांडणं झाले नसते ना, आई वडिलांचे भांडणं झाले नसते. ज्या ती भांडणं आई वडिलांचे 25 वर्षानंतरही झालेले आपण बघितलेले आहे, घटस्फोटापर्यंत गेलेले बघितले. याचा अर्थ माय आणि बाप एकमेकाला पूरक असतील असं नाही. आणि मग हे जर एकमेकाच्या पूरक नसतील तरी सुद्धा तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांना माय बाप म्हटलं, हे कसं याचा विचार केला पाहिजे. तुकोबाराय संतांना माय म्हणतात. कुठला मायचा गुण, कुठला आईचा गुण, कुठला मातेचा गुण तुकोबारायांना संतांच्या ठिकाणी दिसला की तुकोबारायांनी संतांना माय म्हटलं. असं आहे महाराज, व्यवहारामध्ये तुम्ही बघा, आपण म्हणत असतो आपल्या मुलाने एखाद्याने चांगलं काम केलं, मित्राने चांगलं काम केलं, परिचिताने एखाद्या चांगलं काम केलं, एखादा धाडसी निर्णय घेतला, धाडसाने एखाद्या संकटाला सामोरे गेला की आपण काय म्हणतो, वाघासारखा मुलगा हो तुमचा, किंवा बस याचं काम म्हणजे वाघासारखं. एखाद्याने खूप धारिष्ट दाखवलं, त्याचं कौतुक करताना बाप सांगतो माझा मुलगा सिंह आहे, सिंह. आता मला सांगा, माझा मुलगा सिंह आहे असं तो म्हणतो, किंवा माझा मुलगा वाघ आहे असं म्हणतो, किंवा माझी मुलगी वाघिणीसारखी आहे, वाघिणीसारखी तुटून पडते असं ज्या वेळेला आपण म्हणतो, याचा अर्थ मला सांगा काय आहे. माझी मुलगी वाघिणीसारखी आहे किंवा माझा मुलगा वाघ आहे याचा अर्थ काय, त्याला शेपूट आहे का वाघासारखं? काही गोष्टी आपल्याला लक्षणाने त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतात. माझा मुलगा सिंहासारखा आहे म्हणजे सिंहाच्या ठिकाणी असलेलं शौर्य, धैर्य, वाघाच्या ठिकाणी असलेली शूरता, शौर्य हा गुण माझ्या मुलामध्ये आहे, मुलीमध्ये आहे, हे सांगण्यासाठी माझा मुलगा वाघ आहे, माझी मुलगी वाघीण आहे असं बरेचदा आपण ऐकताना बोलताना दिसतो. याचाच अर्थ वाघाचे सर्वच गुण त्याच्या ठिकाणी अभिप्रेत आहे असा त्याचा अर्थ होत नसतो. वाघानं शिकारीसाठी जावं म्हणजे शिकार पूर्ण बकरा खाऊन घ्यायचा. मग तुमच्या मुलाने पण पूर्ण बकरा खातो का हो? आपल्या लक्षात आलं असेल, मुद्दा लांबवायचा नाही, विस्तार करायचा नाही, समजण्यासाठी फक्त सांगितलं की महाराज काय म्हणतात, इथे माय आहे, बाप आहे. कोण? संत. हे जर माय बाप आहे तर मायचा कोणता गुण संतांच्या ठिकाणी अभिप्रेत आहे किंवा दिसतो, अंशत्वाने कुठला गुण दिसतो याचा विचार केला तर महाराज, आईच्या ठिकाणी मुलाच्या हिताचा कळवळा जो आहे ना, तो गुण संतांच्या ठिकाणी असतो. तुकोबाराय वर्णन करतात ना, आपल्या लेकराचं हित माय जपत असते, जाणत असते, व्हावं असं तिला वाटत असते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठल्याही फायद्याशिवाय प्रेम करणं हे जसं आईचं काम आहे, आईचं लक्षण आहे, तसं संत महात्मे तुमच्यावर कुठल्याही फायद्याचा विचार न करता, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी प्रेम करतात आणि हिताचा विचार करतात. म्हणून हा जो मायेचा गुण आहे, हा जो आईचा गुण आहे, हा जो मातेचा गुण आहे, हा तुकोबारांना दिसला आणि म्हणून तुकोबारांनी संतांना म्हटलं तुम्ही संत माय. मुद्दा लक्षात आला का? अनेक ठिकाणाहून आपल्याला वर्णन करता येईल महाराज.
आपल्या अपत्याचं भलं व्हावं, आपल्या अपत्याचं दुःख दूर व्हावं म्हणून आई जशी तळमळ करते ना, तसे संत महात्मे तळमळ करतात की साधकांचं, या जनतेचं भलं व्हावं म्हणून त्यांना माय म्हटलं गेलं. तुकोबारांचे अनेक अभंग आहे महाराज. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. या अभंगामध्ये सुद्धा संतांचं शेवटच्या चरणामध्ये वर्णन झालं आहे, बघून घ्या अभंग. मी का सांगतो आहे, आपला मुलाचं हित डोळ्यासमोर ठेवून मुलगा जर वाम मार्गाने जात असे, त्याचं वाईट होत असे, तर आईला पीडा होते. तसं संतांना सुद्धा वाईट वाटते महाराज. बुडता हे जन न देखावे डोळा, बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून, किंवा म्हणून कळवळा येत असे. जनता बुडते आहे, त्यांना आपलं हित कळत नाही म्हणून संत महात्मे समोर येतात आणि आईच्या सारखी त्यांच्या मनामध्ये तळमळ असते, वात्सल्य असते महाराज. सर्वांचा उद्धार व्हावं ही भावना त्यांच्या ठिकाणी असते, म्हणून तुकोबारांनी त्यांना माय असं म्हटलं. तुम्ही संत माय. हे बघा, माय आणि बाप याचा जर विचार केला, माय म्हणजे आई, आईच्या ठिकाणी वात्सल्य भावना असते, तळमळ असते. आपल्या अपत्याचं, आपल्या मुलामुलीचं भलं व्हावं. एक सांगू का तुम्हाला, मग पित्याच्या जवळ नसते का हो? बापाच्या ठिकाणी मुलाच्या हिताची तळमळ नसते का? असते ना. बापाच्या ठिकाणी पण तळमळ असते, मायच्या ठिकाणी पण तळमळ असते, परंतु मायचा स्वभाव हा तळमळीचा, वात्सल्याचा, प्रेमाचा आहे आणि पित्याचा स्वभाव हा सामर्थ्याचा आहे. सामर्थ्याच्या बळावरती आपल्या मुलाला मोठं व्हावं, त्याला अनेक वाटा त्या ठिकाणी सुकर करून द्यावा, त्याच्यासाठी संसार त्याचा चांगला व्हावा म्हणून घर दार शिक्षण त्याचं करावं, हे बाप करत असतो महाराज. एक सांगू तुम्हाला, संसारामध्ये भलं व्हावं, संसार कसा करावा, संसारात भलं व्हावं, आपली प्रगती व्हावी, यासाठी आई बाप जरुरी आहे. व्यवहारामध्ये आई बापाच्या मार्गदर्शनाखाली मुलगा मोठा होत असतो, मुलगी मोठी होत असते, कारण त्यांना त्यांचं हित, संसारातलं हित त्यांना कळते. परमार्थातलं हित आपल्या आई बापांना कदाचित कळत नसते. काही आई बाप असतात त्यांना कळते, पण सर्वच आई बापाला, तुम्हा मला परमार्थातलं हित कळत नाही. मग परमार्थातलं हित ज्यांना कळते ते संत असतात, म्हणून इकडे संसारातल्या हिताचा कळवळा ज्यांना आहे ते आई बाप आहे, मायबाप आहे. तसं परमार्थातल्या हितातला कळवळा ज्यांना आहे ते संत आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता बघा, संत हे आपले मायबाप आहेत. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात ते आमचे सर्वच आहे, बंधू आहे, बहीण आहे, सोयरे आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. ते माझे सोयरे आहे, सज्जन आहे. पाय आठवी ती विठोबाचे, जे देवाचं नामस्मरण करतात, जे देवाचं भजन करतात, तुकोबाराय म्हणतात ते माझे सोयरे आहे, म्हणजे माय आहे, बाप आहे. काय व्यवहारामध्ये पण आमचे सोयरे आहेत ना, नाही का? व्यवहारामध्ये आमचे सोयरे आहेत, आई वडील आहे, सोयरे आहे, सर्व आहे. पण हे महाराज व्यवहारापुरते आहे, संसारापुरते आहेत, हे कायमस्वरूपी नसतात. याचं कारण आहे, अनेक ठिकाणी वर्णन आलं आहे, आपल्याला माहिती आहे. माता पिता बंधू बहिणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखी. काय आहे हे सर्व? हे संसारामध्ये जरी दिसत असलं तरी शेवटपर्यंत नसते, परंतु शेवटपर्यंत टिकणारं एक आणि एक गुरुतत्व आहे, संतत्व आहे. म्हणून संत हे खरे मायबाप आहे. तुकोबाराय म्हणतात,
तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता आपल्या लक्षात आलं असेल संतांना माय आणि बाप का म्हटलं, संतांना माय बाप का म्हटलं. कारण व्यवहारामध्ये जसं हिताहिताचा कळवळा आपले आई वडील करतात, तसं परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं आपलं हित कशात आहे हे फक्त संत जाणतात, दुसरं कोणीच नाही. आईबाप जाणतात संसारामधलं, परमार्थामधलं दुसरं कोणीच नाही, तेच जाणतात. प्रमाण आहे बघा तिथे, ते माझे हित करीती असं नाही म्हटलं, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. जेण्या गोपाळ कृपा करी, जेण्या गोपाळ कृपा करी, तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, ते जेण्या गोपाळ कृपा करी. फक्त आणि फक्त संत महात्मे आमच्या हिताचा विचार करत असतात, म्हणून ते माय बाप आहेत. तुकोबाऱ्या म्हणतात, तुम्ही संत माय बाप, तुम्ही आमचे माय बाप आहात. परमार्थिक दृष्टीनं आमचा विचार करण्यासाठी, परमार्थाची वाट आम्हाला सुकर करून देण्यासाठी आमचे माय बाप आपणच आहात, म्हणून तुम्ही संत माय बाप. आता आणखी एक शब्द आला महत्वाचा, नाही का? मायबाप शब्दाचा विचार झाला की नाही झाला. तुकोबारांनी शब्द वापरला कृपावंत. संत हे कृपावंत आहेत. किती कृपावंत आहे तो? कृपावंत किती दिन भाऊ आवडती. किती कृपाळू आहे संत. अहो त्यांनी तर कृपा केली ना महाराज, तर काय या जन्मातच नाही, जन्मच्या जन्मती कृपा तुमच्यावर तशीच राहील, संपणारच नाही. नातरांचा भंग आहे ना, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. कृपादान केले संती, कल्पांती सरेना, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. त्यांनी एकदा कृपा केली महाराज की ते संपतच नाही, एवढे कृपावंत आहेत. आता संत कसे असतात त्याचं अनेक प्रमाण आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. माऊली ज्ञानोबाराय कसे आहेत, तुकोबाराय कसे आहे, नाथराय कसे आहेत. ज्ञानोबाराय कसे आहेत हे सांगताना महाराजांनी सांगितलं, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, त्या नमस्कार वारंवार. कृपेचे सागर आहे. ज्यांनी फक्त कृपेने आमच्याकडे जर बघितलं ना महाराज, तरी कृपा कटाक्षी न्याहाळले, आपुले पदी बैसविले. त्यांनी कृपा, त्यांनी एवढे कृपावंत आहे महाराज, एवढे कृपावंत आहेत. कृपा करताना ते तुम्ही कोण आहे बघत नाही, कुणावरही कृपा करायला तयार असतात. म्हणून ते कृपावंत आहेत. जसे मायबाप आहेत तसेच कृपावंत आहेत. अनेक दृष्टीने विचार केला तर किती कृपावंत आहेत, किती कृपावंत आहेत. अहो चांगल्या माणसांवर कृपा करतील, तुमच्याशी चांगलं वागणाऱ्यावर कृपा करतील यात नवल नाही, पण आपल्या अशी वाईट वागणाऱ्यावर पण ज्यांनी कृपा करावी त्याला संत म्हणतात. ज्या तुकोबारांच्या विजेच्या उत्सवाच्या निमित्तानं आपली ही चिंतन मालिका चालू आहे, त्या तुकोबारांच्या जीवनातलं आपल्याला चरित्र कथेमध्ये आपण बघितलं, लीला चरित्रामध्ये आपण बघितलं होतं तुकोबारांच्या कीर्तनामध्ये तुकोबांना विरोध करणारा मंबाजी भट
जो बाजूलाच राहायचा, रोज कीर्तनात यायचा महाराज, रोज कीर्तनात यायचा, बसायचा आणि चुका कळायच्या नंतर टिंगल करायचा, असू द्या काय. पण हा मंबाजी जेव्हा तुकोबारायांना उगीच भांडायचा, तिथे त्यांनी ते काट्यांचं कुंपण घातलं, रस्त्यात कुंपण घातलं, तुकोबारांच्या घरासमोर कुंपण घातलं. तुकोबांनी विनंती केली की काढा कुंपण, काढलं नाही. आपल्याला कथा माहिती आहे, तुकाराम चरित्रामध्ये बघून घ्या. आपल्या जिजाऊ आई साहेबांनी, जिजामातेने त्यांना काय उत्तर दिली, काय बोलल्या, मग नंतर कसं काढल्या गेलं, ते काढायच्या अगोदर तुकाराम महाराजांना किती वाचाळपणे तो मंबाजी बोलला. अहो नुसतं बोललाच नाही, काठे असलेल्या त्या कुंपणाच्या काठ्यांनी तुकोबारायांना चोपलं, मारलं, एवढं मारलं महाराज, एवढं मारलं की तुकोबाराच्या अंगामध्ये पूर्णपणे काटे रुतले. तुकोबाराच्या अंगामध्ये काटे रुतले आणि तुकोबाराच्या अंग रक्तबंबाळ झालं. पण तुकोबारायांनी तरीही मंबाजींना एक शब्दानं सुद्धा उलट उत्तर दिलं नाही. तुकोबाराय घरी आले. काय उत्तर द्यायचे ते आमच्या जिजाऊ आईसाहेबांनी दिले, आपल्याला माहितीये. तुकोबारांच्या पत्नीने काय उत्तर द्यायचं ते सर्व केलं. तुकोबाराच्या अंगातले काटे काढले गेले. नंतर तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिले. तुकोबारांनी जय जय रामकृष्ण रे रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसानी, रूपाचा भंग झाला. तुकोबारायांनी निरूपणाला भंग घेतला आणि बघतात तर श्रोते आहेत, पण मंबाजी त्या कोपऱ्यात बसत असतात, ते दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात, अहो कुठे आहेत ते मंबाजी महाराज, दिसत नाही. तो ब्राह्मण होते मंबाजी. मंबाजी महाराज दिसत नाही म्हणे, ते आले नाहीत. असं आले नाही, अरे बापरे, काय झालं, का आले नसतील. येतात ते बरेचदा, बाहेरून कीर्तन ऐकतात, कुठेतरी बसले असतात, पण आले नाहीत. आज काय आले नाही, अरे बापरे, काहीतरी त्रास त्यांना होत असावा. तुकोबाराय म्हणतात मंबाजींना कुठेतरी त्रास होत असावा. तुकोबारायांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही चाल म्हणा, मी जाऊन येतो. तुकोबार बाजूलाच आहे, आता ते घर बाजूलाच होतं, आपल्याला माहिती आहे. तुकोबाराय मंबाजीकडे गेले आणि मंबाजीरायांना नमस्कार करून सांगितलं, महाराज अहो काय झालं, आपण कीर्तनाला आले नाही. मंबाजीची अवस्था झाली असेल महाराज. ज्याला आपण एवढं मारलं तो आपल्या समोर येतो आणि हात जोडतो आणि म्हणतो, अहो काय झालं तुम्हाला. नाही म्हणे, बरं वाटणारच नाही. हो तुम्ही ते काटे असलेल्या काठीनं तुम्ही त्या हाताने उपटल्या, मला मारलं हा शब्द तुकोबा वापरत नाही. अहो तुमचे त्या काठ्या उपटल्यामुळे तुमच्या हाताला काटे बोचले असतील, काटे रुतले असतील, तुम्ही थकले असाल, उपटून ते काटेचे कुंपण उपटून तुम्ही थकले असाल, तुमचे हातपाय मी दाबून देऊ का. मला सांगा, काय त्या मंबाजीची अवस्था झाली असेल महाराज. आपल्याशी एवढ्या वैरबुद्धीने सूडबुद्धीने वागणाऱ्यांसाठी सुद्धा आपल्या प्रेमाचा वर्षाव करणारे तुकोबाराय. मी का सांगतो, आपल्या लक्षात आलं का. तुकोबाराय जसं आपल्या जवळच्या सेवाधाऱ्यांवरती, भक्तांवरती, मित्रांवरती प्रेम करतात, किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रेम शत्रूवर करतात. मंबाजींवर केलं त्यांनी, मंबाजींवर सुद्धा त्यांनी कृपा केली, रामेश्वर भट्टांवर सुद्धा कृपा केली. मी का सांगतो, संत कृपावंत किती असतात. कृपा करत असताना संत बघत नाही तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, कुठल्या लिंगाचे, कुठल्या प्रदेशाचे. तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही गरीब आहे, तुम्ही विद्वान आहे, तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही अज्ञानी आहे, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही निरीक्षर आहात, ते बघितल्या जात नाही. कोणीही असू द्या, संतांच्या जवळ आला आहेत ना, संतांची दृष्टी त्याच्यावरती पडली आहे ना, कृपा होणारच होणार. ते पारखून कोणालाही बघून कृपा करत नाही. सर्वांच्या ठिकाणी कृपेचा त्यांचा, सर्वांवरती ते कृपा करतात, म्हणून त्यांना कृपावंत तुकोबाराय म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता बघा, असे संत कृपावंत माय बाप आहेत आणि म्हणून
अशांचं वर्णन करणं एवढं सोपं नाही नव्हे. त्यांचं वर्णन करावं तर काय वर्णन करावं महाराज. एका एका अंगाचं वर्णन केलं, एका गुणाचं वर्णन केलं तर 1000 गुण बाजूला राहतात. म्हणून महाराज म्हणतात, अरे बापरे, एवढं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पतित कीर्तिवान, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय मी पतित कीर्तिवानू. आज महिमा संतांचा या दुसऱ्या भागाची सेवा इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. याच अभंगावर चिंतन करत पुढच्या कडव्याचं म्हणा, पुढच्या चरणाचं म्हणा, उर्वरित अभंगाचं म्हणा चिंतन करायचं आहे. आज तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. 2 दिवस आपण या चरणावर, या कडव्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आपण चिंतन पुढच्या भागामध्ये हेच चिंतन पुढे घेऊन जाऊया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा संतांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.